मशांचं दर वगैरे कसं काय ते काय म्हणते करू चौकशी तिकडे म्हैस आहे बघा. जरा विचारा जरा मालकाला किती कसं काय येताला याला त्याला जरा करूया चौकशी किती म्हणते दर काय भाव काय झालं म्हशीचं 80,000 रुपये सांगते. किती आहे येताला किती आहे पहिला रोज आहे वय दाताला दुसरी आहे का दाताला दुसरी 80,000 रुपये सांगते बघू शकता आपण. आता यायला झालं किती आहे बाकी किती आहे अजून इथे 15 दिवस बाकी आहे बघा. 80,000 रुपये सांगते. जरी व्यवहार आला तर काय तर मागं मोहर करून देणार. गाव कुठलं शेगावचं आहे वय नाव सांग जरा खाली काय कशी विकले गुलाल टाकला म्हणजे झाला बघा व्यवहाराचा. किती विकले काय जरा विचारा मला काय किती विकले हो 1,10,000 रुपयाला व्यवहार झाला. किती वय याचा किती आहे दुसरे नाही साधात आहे साधा ते वय खाली काय बारक पिल्लू रेड आहे वय पण दुसऱ्याला येताला पहिल्याला किती पिल्ले पहिल्याला 10 लिटर निघले 10 लिटर निघले बघा. कास बिसला भाऊ आपण मस्त आहे बघा. तरी दुसरी आताची म्हैस आहे 1,10,000 रुपयाला झालाय बघा व्यवहार याचा. इकडे रेडी आहे बघा रेडी मामा किती झाले रेडी हो 21,000 रुपये सांगते बघा. किती महिन्याचा मामा पिलू 2 वर्षाचा आहे का अजून पडलं नसेल नाही 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 पळाय मापाला आल्या बघा. 21,000 रुपये सांगते बघा रेडीचं. तरी व्यवहारला काय तर आलं तर गिराईक मागे मोर करून देणार. का कुठलं मामा मेथोडच आहे वय मोबाईल नंबर आहे का सांगा की 97 नाव सांगा काशकोळी. इकडे ग्रीड आहे बघा. जरा विचारा मालकासनी गाव आहे गाई जरा वाटते जरा किती म्हणते ते काय जरा संपर्क करून बघूया सगळं. कोण आहे मालक कोण आहे तुम्हीच आहे काय किती सांगितलं 33,000 रुपये सांगते बघा. गाव आहे का मामा व 1 महिना झालं भरवलं म्हणते बघा. 33,000 जात व्यक्ती कुठली जे पंढरपूर जातीचं आहे वय बेस्ट पंढरपूर जातीचं आहे बघा. हे तरी कुणाला पाहिजे असलं तरी व्यवहाराला बसलं मागं मोहर काय तर करून देतील. मामा नंबर सांगा. नंबर 98 60 55 42 24 नाव सांगा. प्रताप दत्ताजीराव देशमुख. इकडे लहान रेड आहे जरा गडी किती म्हणतोय काय जरा विचारा रेड का किती झालं माऊली रेडीचं 10,000 रुपये सांगते 10,000 रुपये सांगते बघा रेडी या. तरी व्यवहाराला आलं तर काय तर मागं मोहर काय तर करून देणार. गाव कुठलं जत आहे वय वय जत आले बघा मामा. हे किती आणले का एकच आणली 2 आहे का इकडे म्हैसा बघा जरा लागल्या मामाने घेतली लागल्या चपसायला कासाला कशी कशी जरा लागले बघा जरा मस्त आहे. जरा नाचते जरा बघू जरा लागले जाता बघा काय करायला. झाला का व्यवहार घेतली काय झाला बेस्ट बेस्ट किती विकली हो किती विकली किती विकली 90,000 रुपये. किती यात किती आहे तिसरा आहे दुसऱ्याला किती पिळली 13 लिटर पिळली 90,000 रुपयाला झाला बघा व्यवहाराचा. यायला झाली ना हो यायला झाली चांगलं आहे बघा. म्हैस आलेली म्हैस आहे. जरा किती म्हणतात मालक जरा काय जरा कसं किती यात कसं कसं जरा चौकशी करूया मालका सांग. मामा किती येत आहे म्हैस आहे तिसरं आता मग आलेली तिसरा आहे काय खाली 60,000 रुपये खाली काय आहे रेडा आहे होय 60,000 रुपये सांगते बघा. तिसरं यात आहे मग येले तिसरी येत आहे. दुसरी येताला किती पिळले 7 लिटर पिळे 7 लिटर पिळे बेस्ट. दाता बिताला कसं आहे हो जात कुठली माहिती हो देशी मध्ये मोठं आहे वय. गाव कुठलं मामा करगणी कोळ करगणी. असेच नवनवीन बनण्यासाठी नामदेव गाडगेरवाले युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा. इकडे पाड आहे बघा मस्त जरा विचाराय मालकाला कसं काय जरा हे दादा किती झालं पाडीचं 1,25,000 रुपये सांगितले. गाव आहे रे बाबा गाव आहे का किती महिन्याचं आहे 8-10 दिवसात येते ये झाली का यायला झाली बाबा पाडी. घ्या की बाई काय नोट दाखवा का मागा घे मागितलं की काय झालं किती मागितले झाले नाही बाबा किती माहिती आहे 90ला म्हणते 90ला मध्ये तुम्ही किती म्हणला 21 1,20,000 रुपये जवळ आले थोडं चालावं व्यवहार. या गाईचा व्यवहार झालेला लागला गडी 10वी बदलायला म्हणजे विकल्या बघा
कासा बिसाला मस्त आहे काय वेळेला झालेले लागले आता दूध गाळायला लागले म्हटलं वेळेला झाले टायमिंग संपलेला आहे इथं तरी बघूया मालकाला विचारूया किती ए दादा किती लिखले 1,05,000 मग तू देणार आहे का घेणार आहे देणार आहे होय 1,05,000 गाव कुठलं अख्खे चालू का इंदापूरचा आहे बघा इंदापूरचा गडी आलेला बघा घेतली कोण तुम्ही घेतली काय तुम्ही घेतली किती घेतली मामा 1,05,000 तुम्ही गाव कुठलं वडगावचा आहे तालुका तासगाव जिल्हा सांगली जिल्हा सांगली कसं वाटतं सांगोला बाजार कडं काय गाय कशी वाटली तुम्हाला नंबर आहे मस्त आहे ना बेस्ट गडी हसतो म्हटलं खुशी झाला किती टाइम यायला किती टाइमिंग राहिले अजून यायला टायमिंग किती राहिले कुठे आहे खाली काय खोंड होतो इकडे बेस्ट इले बघा गाई खोंड होतं इकडे खोंड मस्त मस्त मग ते झाला व्यवहार हसतोय गडी म्हटल्यावर खुश आहे हा जाताना मग आम्ही पेढे घेऊन जावा इकडे पाडे जरा बघूया जरा गडी किती म्हणते पाडीचं काय म्हणतो जरा किती चांगलं पाडीचं 27,000 रुपये सांगतो बघा गाव कुठं बाबा गणेशवाडी तालुका मंगळवेढा तालुक्याला सोलापूरच्या गडी आहे बघा ही पाडी गाव आहे का नसेल अजून नाही अजून बघा 27,000 रुपये सांगते जर हे व्यवहाराबद्दल काय तर मागं मोर करून देणार सांगा नंबर 9545 99 21 32 नाव सांगा विजय सुरेश भोसले भोसले हे मंगळवेढा गडी आहे जरी अवकाश पाडे जरी कोणा पाहिजे तरी संपर्क करून घेऊ शकता बघूया आपण पुढे असाच दर्शनचा पाड्यांचा बाजार तिकडे 2 पाड्याचा गडी लागला हळा ठोका कलर जाळून दूर सांगत आहे म्हणते ना करायला चाला बघा यांचा व्यवहार मामा किती जाईल हो जोडीचं 35,000 रुपये सांगते बघा जोडीचं बघू शकता पाड्या चांगले तिकडे एक पाड आहे बघा बघू जरा मामा किती म्हणजे काय झालं मामा पाडीचं 27,000 रुपये सांगताय होय बरं दाता बिजा कशा नसेल अजून काय नसेल अजून दात लावला नसेल 27,000 रुपये सांगते बघा पाडी बुंडा आहे ना बुंडा आहे मस्त आहे पाडे बघा 27,000 रुपये सांगते तरी व्यवहार आला तर काय तर गिराक मागे मोर करून काय तर देणार गाव कुठलं मामा कवठे मग 35,000 रुपये सांगते बघा मामा पाडीचं बरोबर होले का नाही अजून नाही का अजून हा 3 आठवडे झालं बरोबर वय 35,000 रुपये सांगते बघा गाव कुठलं रड्ड वर्षाचा आहे वय पंढरपूर तालुक्याला मामा आहे तरी व्यवहाराला काय तर मागे मोर करून देणार मोबाईल नंबर आहे का सांगा की 97 66 94 34 नाव सांगा हनुमंत निकम असा आहे बघा यांचा नंबर आहे गाव आहे सांगितले त्यांनी ते अशी पाड आहे तरी कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करून घेऊ शकताय बघू शकता मित्रांनो कसा रंगला बघा सांगोल्याचा दर्शनचा पाड्यांचा बाजार मस्तच भरला बघा भयंकर पाड्या आलेल्या बघा असेच नवनवीन पाहण्यासाठी नामदेव गारगरवाली YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा.